आणि आता लाडकी बहीण या योजनेसंदर्भातली महत्त्वाची बातमी। लाडक्या बहिणींना नोव्हेंबरच्या पैसे मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली। 3000 रुपये खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली। पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली। खात्यात पैसे जमा करा असे आदेश कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिले। राज्य सरकारच्या वतीनं मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आम्ही घेतला। या अंतर्गत 8000 कोटी रुपये हे रिलीज झालेले आहेत। जवळपास 40 लाख खात्यांमध्ये पैसे पोचलेले आहेत। लाडक्या बहिणींनो, आताच तुम्ही पाहिलेलं आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 11000 कोटी रुपये नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता वितरणासाठी आज मंजूर केले आहेत। आज वार आहे शनिवार, 29 नोव्हेंबरला पहिला टप्पा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आज सुरू करण्यात आला आहे। लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी ही म्हणावी लागेल, कारण तब्बल 1 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर लाडक्या बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे वितरणाला या ठिकाणी मुहूर्त लागल्याचं पाहायला मिळतंय। आता लाडक्या बहिणींना 2 हप्ते एकत्र देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेबांनी आज घेतला आहे। लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता दोन्ही एकत्र आज दिला जाणार आहे। विधिमंडळाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी स्वतः या ठिकाणी लाडक्या बहिणींसाठी दुप्पट निधी मंजूर केलाय। म्हणजेच या ठिकाणी 11000 कोटी रुपयांचा निधी बँकांना वर्ग सुद्धा केला आहे। काल शुक्रवार होता आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेबांनी लाडक्या बहिणींसाठी आता मतदानाच्या आधीच हे पैसे महिलांच्या बँकेच्या खात्यावरती जावेत, जेणेकरून आपल्याला महिलांची मते मिळावेत। यासाठी सरकारच्या माध्यमातून 11000 कोटी रुपयांचा निधी बँकांना वर्ग सुद्धा केला आहे। ज्या लाडक्या बहिणींचं खातं पोस्ट ऑफिसमध्ये आहे, ज्या लाडक्या बहिणींचं खातं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये आहे, महाराष्ट्र बँकेत आहे, अशा जवळपास 13 बँकेमध्ये आज शनिवार 29 नोव्हेंबर रोजी पहिल्या टप्प्यातील 26 जिल्ह्यामध्ये बँकेच्या खात्यावरती पैसे डीबीटीच्या माध्यमातून पुढील 1 तासांच्या आतमध्ये आता खात्यावरती जमा करण्याचे आदेश स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी या ठिकाणी आज दिल्याचं पाहायला मिळतंय। आता लाडक्या बहिणींना 17वा आणि 18वा हप्ता एकत्र जमा होणार आहे, ते पण आज शनिवारी 29 नोव्हेंबरला त्या ठिकाणी जमा होणार आहे। त्यामुळे कोणाकोणाला हे पैसे मिळणार आहेत आणि एकनाथ शिंदे साहेबांनी अधिकृत बातमी या ठिकाणी काय सांगितल्या तुम्ही आता ऐकायचं आहे। लाडक्या बहिणींनो, तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब स्वतः आज म्हणालेत की 2 हप्ते एकत्र द्यायचे तुम्हाला असल्यामुळे 10 जिल्ह्यामध्ये अजिबात या ठिकाणी पैसे जमा होणार नाहीत। नोव्हेंबर डिसेंबरचा एकत्रित हप्ता फक्त 36 जिल्ह्यापैकी 26 जिल्ह्यामध्ये जमा होणार आहे। 10 जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता KYC केली असेल किंवा KYC केली नसेल तरी सुद्धा बंद होणार आहे। लाडक्या बहिणींसाठी एक दुःखद बातमी आहे, तर एक आनंदाची बातमी सुद्धा या ठिकाणी आज शनिवारी 29 नोव्हेंबर रोजी आली आहे। आता 10 जिल्ह्यात राहणाऱ्या बहिणींना या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता या ठिकाणी मिळणार नाही आहे। महिला व बालविकास मंत्री तटकरे मॅडम एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं आहे की 36 जिल्ह्यापैकी फक्त 26 जिल्ह्यामध्येच पैशांचं वितरण या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आज शनिवारी आता करण्यात येणार आहे। 10 जिल्हे लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून नोव्हेंबर डिसेंबरच्या हप्त्यासाठी अपात्र झाले आहेत। आता या 10 जिल्ह्यात राहणाऱ्या सर्व बहिणींनी आता सरसकट अपात्र करण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलाय। त्यामुळेच अर्थमंत्र्यांनी फक्त 26 जिल्ह्यासाठी निधी मंजूर केलाय आणि याचा GR देखील काढला आहे, ज्यामुळे तुम्ही जर या 10 जिल्ह्यामध्ये राहत असाल तर पैशांची अजिबात वाट बघू नये अशा प्रकारची सूचना एकनाथ शिंदे साहेबांनी दिल्या। बघा, एकनाथ शिंदे साहेब स्वतः म्हणाले की आम्ही अपात्र यादी लावणार नव्हतो, परंतु गैरमार्गाने अनेक महिलांनी लाभ घेतला आहे, त्यामुळे आम्हाला 250 कोटी रुपयांचा तोटा झालाय। त्यामुळे आम्ही अपात्र यादी आणि पात्र यादी या ठिकाणी जाहीर केली आहे। त्यामुळे नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता या ठिकाणी फक्त ठराविकच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आज शनिवार 29 नोव्हेंबर रोजी जमा करण्यात येणार आहे। स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेबांनी शासन निर्णय या ठिकाणी आता काढलेला आहे, GR काढलाय, ज्यामध्ये 36 जिल्ह्यापैकी 10 जिल्ह्यामध्ये पैसे बंद करण्याविषयी सूचना आता देण्यात आल्या आहेत। GR मधल्या माहितीनुसार महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यापैकी फक्त 26 जिल्ह्यामध्येच आज या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता बँकेच्या खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून जमा होणार आहे।
लाडक्या बहिणींसाठी खूप दिवसांच्या प्रतीक्षेनंतर लॉटरी लागली असं म्हणावं लागेल। बघा, लाडक्या बहिणींना 36 जिल्ह्यापैकी 26 जिल्ह्यामध्ये थोड्याच वेळामध्ये तुमच्या बँकेच्या खात्यावरती 3000 रुपये या ठिकाणी सोडले जाणार आहेत। ही 100% खरी बातमी आहे, कारण तुम्ही लाडक्या बहिणींनो आज पैसे येतील, उद्या पैसे येतील अशा प्रकारच्या खोट्या बातम्या ऐकून कंटाळा असणार, परंतु ही जी बातमी आहे स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी दिल्या। बघा, 36 जिल्ह्यापैकी 26 जिल्ह्यामध्ये आज शनिवारी 29 नोव्हेंबर रोजी पैसे येणार आहेत। बाकीच्या 10 जिल्ह्यामध्ये कोणताही लाभ त्या ठिकाणी नोव्हेंबर डिसेंबरचा मिळणार नाही अशी माहिती आज सकाळीच पत्रकार परिषद झाली, त्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी आता दिले आहेत। 26 जिल्हे पात्र आहेत आणि 10 जिल्हे मात्र या ठिकाणी अपात्र करून टाकले आहेत। 26 जिल्ह्यामध्ये 2 टप्प्यात नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या पैशांचे वितरण या ठिकाणी होणार आहे। 2 टप्प्यात हे वितरण होणार असून दररोज 12 जिल्ह्यांचे वाटप या ठिकाणी करणार असल्याचं माहिती एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं। पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 10 जिल्हे असे आहेत जिथे कुठल्याही प्रकारच्या महिलांना या ठिकाणी अजिबात मेसेज येणार नाही। नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता वितरणाची जी पद्धत आहे तर ती अतिशय वेगळी असणार आहे असं स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी लाडक्या बहिणींना सांगितलं आहे, ज्यामध्ये लाडक्या बहिणींना सगळ्यांनाच लाभ आज येणार नाही आहे। आता फक्त या ठिकाणी 26 जिल्ह्यामध्येच लाभ लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहे। बघा, ज्या बहिणी आता सरकारने लावलेल्या 2 नियमामध्ये बसणार नाही आहेत त्यांचेही पैसे आता इथून पुढे बंद होणार आहेत। जवळपास 1 कोटीहून अधिक महिला यामुळे आता अपात्र होणार आहेत। तुम्ही KYC केले असेल किंवा KYC न केलेले असेल तरी सुद्धा या ठिकाणी लाडक्या बहिणींचा या 10 जिल्ह्यामध्ये तुम्ही राहत असाल तर तुमचा लाभ कायमस्वरूपी सुद्धा अनेक महिलांचा या ठिकाणी बंद करण्याच्या सूचना एकनाथ शिंदे साहेबांनी दिल्याचं आता पाहायला मिळतंय। लाडक्या बहिणींनो, सरकारच्या माध्यमातून शिंदे साहेबांनी जी यादी वाचून दाखवल्या त्या जिल्ह्यांची यादी पुढे मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे। जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ आजच्या आज शनिवारीच त्या ठिकाणी मिळवायचा असेल तर तुम्हाला इथून पुढचे सगळे जरी पैसे मिळवायचे असतील तर तुम्हाला या 2 नियमामध्ये आता बसणं गरजेचं आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या 10 जिल्ह्यात तुम्ही असाल तर तुम्हाला अपात्र या ठिकाणी आता करणार आहेत। तसेच एक बँकेचाही नवीन नियम लागू झाला आहे। ज्या लाडक्या बहिणींचं खातं पोस्टात आहे, ज्या लाडक्या बहिणींचं खातं स्टेट बँकेत आहे, महाराष्ट्र बँकेत आहे, अशा जवळपास वेगवेगळ्या 5 मोठ्या बँकेमध्ये आता अनेक लाडक्या बहिणींना नवीन नियम या ठिकाणी लागू झाला आहे। त्यामुळे आता आज शनिवार आहे, 29 नोव्हेंबर आहे, कोणत्या कोणत्या लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण होणार आहे या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून कोणत्या 26 जिल्ह्यामध्ये 11,000 कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी बँकांना वर्ग करण्यात आला आहे तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सविस्तरपणे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। 5 मिनिटांपूर्वीच एकनाथ शिंदे साहेबांनी नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता एकत्र देण्याचे आदेश बँकांच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत। त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांचे आदेश बँकांना मानावेच लागणार आहे। लाडक्या बहिणींनो, एकनाथ शिंदे साहेबांचा तुमच्यावर विश्वास आहे आणि तुमचा सुद्धा शिंदे साहेबांवर खूप विश्वास आहे। तुम्हाला महिन्याला ते 1500 रुपये पाठवत असतात। फक्त एवढंच होतं की थोडं मागं पुढं लेट येतो, परंतु प्रत्येक महिन्याला एकनाथ शिंदे साहेब न चुकवता या ठिकाणी पैसे 1500 रुपये तुम्हाला पाठवत असतात। त्यामुळे तुमचा पण एकनाथ शिंदे साहेबांवर विश्वास असेल तर व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण ही जी माहिती सांगितल्या त्यांनी स्वतः सांगितल्या की आता राज्यातील 36 जिल्ह्यापैकी 10 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण नोव्हेंबर डिसेंबरचे जमा होणार नाहीत। सरकारने 2 हप्त्यांचे वितरण एकत्र करायचं असल्यामुळे फक्त 26 जिल्ह्यामध्येच आज शनिवार 29 नोव्हेंबर रोजी पैसे वाटपाचे आदेश सरकारच्या माध्यमातून आता दिले आहेत। लाडक्या बहिणींनो, आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही लाडक्या बहिणींसाठी आजची शनिवारची एक दुःखद बातमी म्हणावं लागेल आणि एक आनंदाची बातमी म्हणावं लागेल। 10 जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणी ज्या राहतात त्यांच्यासाठी दुःखद बातमी आहे आणि 26 जिल्ह्यामध्ये ज्या लाडक्या बहिणी राहतात त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे, कारण की सरकारकडून 10 जिल्ह्यांची आता अपात्र केलेल्या महिलांची नावे सुद्धा प्रकाशित करण्यात आलेत। मग कोणते ते 10 जिल्हे आहेत जिथे तुम्हाला अपात्र करण्यात आलंय? कोणत्या 26 जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींना आज शनिवारी 29 नोव्हेंबर रोजी आता डिसेंबर नोव्हेंबरचा हप्ता एकत्रित मिळणार आहे? कोणते 26 जिल्हे पात्र ठरले आणि कोणते 10 जिल्हे अपात्र ठरले या सगळ्या जिल्ह्यांची यादी तुम्हाला व्हिडिओमध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी वाचून दाखवल्या। पहा, या यादीतल्या 10 जिल्ह्यात तुम्ही राहत असाल तर तुमच्यासाठी खूप मोठी वाईट बातमी म्हणावं लागेल, कारण की या 10 जिल्ह्यांना आता या ठिकाणी अपात्र केले गेले असं स्पष्ट माहिती आता सरकारच्या माध्यमातून समोर आल्या। बघा, सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले की तुम्ही 26 जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुम्हाला लाभ या ठिकाणी मिळणार आहे,
परंतु एक अतिशय वेगळ्या पद्धतीची नियमावली सरकारच्या माध्यमातून आता लावली गेली आहे, ज्यामध्ये 5 ते 6 प्रकारच्या लाडक्या बहिणी या ठिकाणी आता अपात्र केलेत, ज्यांना नोव्हेंबर डिसेंबरचे हप्ते या ठिकाणी बंद करण्याचा निर्णय लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता न देण्याचे आदेश या ठिकाणी दिले आहेत। बघा, सर्वांनी आता लक्षपूर्वक बघायचं आहे, कोणकोणत्या नियमानुसार या ठिकाणी पैसे मिळणार आहेत याचीच यादी तुम्हाला सांगणार आहे, परंतु कोणत्या 26 जिल्ह्यामध्ये आज पैसे येणार आहेत हे सुद्धा सांगणार आहे। आता बघा, पहिला प्रकार लाडक्या बहिणींचा या ठिकाणी अपात्र करण्यात आला आहे, ज्याची यादी स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी दिल्या, ज्यामध्ये तुम्ही जर असाल तर तुम्हाला लाभ मिळणार नाही। परंतु तुम्ही हे विसरू नका की कोणत्या 10 जिल्ह्यामध्ये तुम्हाला आज पैसे येणार नाहीत। शनिवार तुम्हाला 29 नोव्हेंबर रोजी कोणाकोणाला पैसे मिळणार आहेत, कोणाकोणाला नाही मिळणार आहेत याचीच यादी तुम्हाला या ठिकाणी आता सांगणार आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी जवळपास 50 लाख लाडक्या बहिणींनी KYC प्रक्रिया पूर्ण केली आहे, परंतु यामध्ये 20 लाख लाडक्या बहिणी अशा सापडलेत ज्या KYC व्यवस्थित केले नाहीत। जर तुम्ही OTP सांगून KYC केला असाल तर तुम्हाला नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे येण्यासाठी प्रॉब्लेम असणार आहे। तुमच्या मोबाईलवरती झटपट पद्धतीने एक काम तुम्हाला तातडीने करायचं आहे। जर तुमची KYC जर चुकीची असेल तर तुम्हाला पैसे येण्यासाठी 100% प्रॉब्लेम असणार आहे, असं स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय। सरकारने ओरडून सांगितलं होतं की KYC बरोबर करा, KYC बरोबर करा, परंतु महिलांना या ठिकाणी प्रॉब्लेम झाला होता, सर्व्हर डाऊन होतं, त्यामुळे महिला पटकन KYC कशा पद्धतीने फास्ट होईल याचा फक्त विचार करत होत्या, परंतु चुकीची KYC अनेक महिलांनी केली असल्याची माहिती महिला व बालविकास खात्याच्या माध्यमातून आता समोर आली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींचं या 10 जिल्ह्यामध्ये टेन्शन वाढलं आहे। गोरगरीब महिलांचे हप्ते या ठिकाणी बंद होण्याच्या मार्गावर आहेत। बघा, आज शनिवार आहे, 29 नोव्हेंबर रोजी कोणत्या 26 जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यात या ठिकाणी पैशांचं वितरण केलं जाणार आहे, स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी ही माहिती या ठिकाणी सांगितल्या, त्यामुळे सर्वांनी काळजीपूर्वक व्हिडिओ बघायचा आहे। आता पहिला जो प्रकार आहे ज्यामध्ये KYC केलेल्या लाडक्या बहिणींना या ठिकाणी अनेकांना लाभ भेटणार नाही आणि KYC न केलेल्या लाडक्या बहिणींना सुद्धा लाभ मिळणार नाही। त्यातील पहिला प्रकार असा आहे ज्यांनी आता बघा आपला उत्पन्नाचा दाखला या ठिकाणी आता त्या ठिकाणी नवीन तुम्हाला सांगतो 2025च्या तुम्ही अर्ज भरताना लाडकी बहीण योजनेचा उत्पन्नाचा दाखला जर दिला असेल तर त्यामध्ये लाडक्या बहिणींनी मोठा चुका केल्या आहेत। कारण उत्पन्नाचा दाखला देताना एक अट होती, तुम्हाला आठवतंय का बघा, की तुमचं उत्पन्न 2.5 लाखांच्या आतमध्ये पाहिजे, परंतु यामध्ये काय प्रॉब्लेम झालाय, अनेक लाडक्या बहिणींचं उत्पन्न खूप वाढलेलं आहे, त्यामुळे सरकारने KYC करून पण अनेक लाडक्या बहिणींना या ठिकाणी अपात्र करण्यात आलंय। मग आता कोणत्या 10 जिल्ह्यामध्ये अपात्र करण्यात आले आणि तुम्हाला जर तुमच्या जिल्ह्यामध्ये अपात्र करण्यात आला असेल तर तुम्हाला पात्र होण्यासाठी काय करायचं आहे आणि कोणत्या 26 जिल्ह्यामध्ये आज शनिवार 29 नोव्हेंबर रोजी तुम्हाला पैशांचं वितरण होणार आहे, नक्की 2 मिनिटांचा वेळ काढून बघायचं आहे। लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी पुढचा लाडक्या बहिणींचा प्रकार आहे तो म्हणजे अत्यंत महत्त्वाचा आहे। जर करता पिवळे व केशरी रेशन कार्ड तुम्ही जर त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेच्या अर्जाला जोडला असेल तर अशा जवळपास त्या 6 लाख लाडक्या बहिणी अपात्र केल्याची माहिती सरकारच्या माध्यमातून एकनाथ शिंदे साहेबांनी दिल्या। त्याचं कारण म्हणजे लाडक्या बहिणी ज्या आहेत तर त्या 2.5 लाखांच्या आतमध्ये उत्पन्न आता नसताना सुद्धा त्या ठिकाणी खोट्या पद्धतीने पिवळं व केशरी रेशन कार्ड काढले। त्यामुळे आज शनिवार 29 नोव्हेंबर रोजी ज्या लाडक्या बहिणींनी गैरमार्गाने पिवळे व केशरी रेशन कार्ड काढलं आहे त्यांना पैशांचं वितरण DBTच्या माध्यमातून बँकेच्या खात्यावरती दिलं जाणार नाही, तुम्ही पैशांची वाट बघू नका असं सांगण्यात आले। मग आता कोणत्या 10 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण या ठिकाणी बंद करण्याच्या सूचना एकनाथ शिंदे साहेबांनी दिल्या ही तर यादी सांगणारच आहे, परंतु त्याआधी दुसरा महत्त्वाचा प्रॉब्लेम एक झालाय, तो म्हणजे तुमच्या बँकेचं खातं स्टेट बँकेत असेल, पोस्टात असेल, महाराष्ट्र बँकेत असेल, बँक ऑफ इंडियामध्ये असेल तर या बँकांचा खूप मोठा प्रॉब्लेम झालाय। जर तुम्ही आता KYC केले असेल तर या बँकामध्ये पैसे येण्यासाठी प्रॉब्लेम झालाय। त्याचं कारण म्हणजे याच बँकेमध्ये आता अनेक पुरुषांनी सुद्धा हप्ता घेतलाय। तुम्हाला 2 महिन्यांच्या पाठीमागे जी बातमी पसरली होती ती नक्कीच तुम्हाला आठवत असेल की पुरुषांनी सुद्धा लाडकी बहीण योजनेचा लाभ या ठिकाणी घेतला आहे। त्यामुळे आता त्या पुरुषांनी देखील KYC केलेले आहे। त्यामुळे सरकारला आता नक्की समजणं झाले की पुरुष कोणते आणि महिला कोणत्या, कारण पुरुषांनी देखील तशा प्रकारे साडी वगैरे नेसून खोटी फोटो त्या ठिकाणी काढलेत आणि लाडकी बहीण योजनेचा अर्जाला जोडले आहेत।
त्यामुळे सरकार कन्फ्यूज झाले की नेमकं कोणाला आता इथून पुढे पैसे द्यायचं। मग आज कोणत्या 10 जिल्ह्यांमध्ये महिलांना अपात्र करण्यात आले, कोणत्या या ठिकाणी आता 26 जिल्ह्यांची यादी बँकांना देऊन टाकल्या आणि शनिवार 29 नोव्हेंबरला कोणत्या त्या ठिकाणी 26 जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत हे तर सांगणारच आहे। परंतु स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया आणि पोस्ट ऑफिस या बँकेतील खातेदार तुम्ही महिला असाल तर आजच्या आज तातडीने पैसे जमा होण्यासाठी तुम्हाला काय काय प्रोसेस करावी लागणार आहे ते पण तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। पहा, लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी बँकेमध्ये पुरुषांनी हप्ता घेतल्यामुळे लाडक्या बहिणींचा खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे। सरकारने स्पष्टपणे सांगितलंय आम्ही नेमका हप्ता लाडक्या बहिणींना द्यायचं का पुरुषांना द्यायचं, कारण चुकीच्या मार्गाने लाभ घेत असलेले पुरुष सुद्धा सापडले आहेत। त्यामुळे आता या पुरुषांवर कारवाई करण्याचे आदेश स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी दिले। त्याचं कारण म्हणजे लाडक्या बहिणींसाठी ही योजना काढल्या, पुरुषांसाठी काढली नाही। त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांनी आता KYC केलेल्या लाडक्या बहिणी तुम्ही असाल आणि स्टेट बँकेत, महाराष्ट्र बँकेत, पोस्टात, बँक ऑफ इंडियामध्ये लाभ घेत असाल तर तुम्हाला आधार कार्ड अपडेट करून बँकेच्या खात्याला परत एकदा लिंकिंग करायला सांगितलंय। कारण पहिला जे तुम्ही आधार कार्ड लिंकिंग केला होता तर ते अपडेट न करता केला होता। त्यामुळे परत एकदा तुमचं आधार कार्ड अपडेट करून परत एकदा बँकेच्या खात्याला जोडण्यासाठी आता एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले। ज्या महिला हे काम करणार नाहीत त्यांना बँकेच्या खात्यावरती लाभ वितरित करण्यात येणार नाही, अशी माहिती एकनाथ शिंदे साहेबांनी दिल्या। मग आज कोणत्या 10 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार नाही, कोणत्या 26 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे याची यादी तुम्हाला आता सांगण्यास या ठिकाणी सुरुवात करता। पहा, आता बघा लाडक्या बहिणींनो, पहिल्या 10 जिल्ह्यामध्ये आता अपात्र करण्यात आलेल्याची संख्या या ठिकाणी वाढलेली आहे। तुम्हाला आता सांगत आहे की कोणत्या 10 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार नाही आणि त्यांनी काय काम करायचं आहे। बघा, पहिला जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे अकोला जिल्हा। अकोला जिल्ह्यात तुम्ही लाडक्या बहीण राहत असाल तर तुम्हाला प्रॉब्लेम असणार आहे, थोडं तुम्हाला काम करावं लागणार आहे। त्यानंतर अमरावती जिल्हा 2 नंबरचा, 3 नंबरचा अहिल्यानगर, 4 नंबरचा धाराशिव, 5 नंबरचा छत्रपती संभाजीनगर, 6 नंबरचा कोल्हापूर, 7 नंबरचा गडचिरोली, 8 नंबरचा गोंदिया आणि 9 नंबरचा चंद्रपूर, 10 नंबरचा जळगाव। या जिल्ह्यामध्ये KYC प्रक्रिया तुम्ही केली जर असेल तर तुम्हाला लाभ मिळण्यासाठी प्रॉब्लेम असणार आहे। या जिल्ह्यातील तुम्ही महिला असाल तर तुम्हाला छोटंसं काम तातडीने पूर्ण करावं लागणार आहे। ज्या महिला हे काम करणार नाहीत त्यांना आज शनिवारी 29 नोव्हेंबर रोजी पैशांचं वितरण होणार नाही। मग आता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी या 10 जिल्ह्यामध्ये पैसे येणार नाहीत आणि नेमकं काय काम तुम्हाला करावं लागणार आहे अगदी 2 मिनिटांच्या आतमध्ये पुढे समजणार आहे। परंतु त्याआधी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आज लाभ वितरित होणार आहे, कोणतंही काम तुम्हाला करण्याची गरज नाही। ज्या जिल्ह्यामध्ये DBTच्या माध्यमातून आज शनिवारी 29 नोव्हेंबरला कोणाला पैसे येणार आहेत याची यादी तुम्हाला आता सांगण्यास सुरुवात करत आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी जालना जिल्ह्यामध्ये तुम्हाला पैसे येणार आहेत। जालना जिल्ह्यातील अंबड, भोकरदन, बदनापूर, घनसावंगी, परतूर, मंठा या भागामध्ये लाडक्या बहिणींना आज नोव्हेंबर डिसेंबरचे 3000 रुपये बँकेच्या खात्यावरती DBTच्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहेत। त्यानंतर धुळे जिल्ह्यातील धुळे, शिरपूर, साक्री, शिंदखेडा या भागातील महिलांना 3000 रुपये वितरित या ठिकाणी होणार आहेत। त्यानंतर नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर, शहादा, तळोदा, अक्कलकुवा, अक्राणी या भागातील लाडक्या बहिणींना टोटल आता नोव्हेंबरचे 1500 आणि डिसेंबरचे 1500 रुपये असं 2 हप्त्याचे बँकेच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत। परंतु जे जिल्हे तुम्हाला मगाशी 10 जिल्हे सांगितलेत त्या जिल्ह्यात तुम्ही असाल तर तुम्हाला काय काय प्रोसेस करायचे आहे ते पुढे सांगणार आहे। त्यानंतर आता नागपूर जिल्ह्यातील महिलांना आज पैशांचं वितरण केलं जाणार आहे, तर ते म्हणजे कामठी, हिंगणा, कटोला, नरखेड, सावनेर, कळमेश्वर या भागामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये आज पैशांचं वितरण केलं जाणार आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये कोणाकोणाला लाभ भेटणार आहे तर नाशिक जिल्ह्यामध्ये मालेगाव, देवळा, पेठ, दिंडोरी, चांदवड, नांदगाव या भागामध्ये आता लाभ भेटणार आहे। परभणी जिल्ह्यातील कोणाकोणाला लाभ भेटणार आहे गंगाखेड, जिंतूर, सेलू, सोनपेठ, पाथरी, पालम त्या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये तुम्हाला लाभ पहिल्या टप्प्यामध्ये मिळणार आहे। आता हे झाले तुम्हाला आज शनिवारी पैसे मिळण्याचे जिल्हे। आता मगाशी जे 10 जिल्हे सांगितले तर त्यांनी काय काम करायचं आहे तुम्ही आता पाहू शकता। लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी मगाशी सांगितलेल्या 10 जिल्ह्यामध्ये तुम्ही राहत असाल तर तुम्हाला अर्जंटमध्ये तुमच्या आधार कार्डवरील नाव व्यवस्थित आहे का बघा, त्या ठिकाणी तुमचं जन्मतारीख व्यवस्थित आहे का बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे KYC केलं का बघा, कारण KYC केल्यानंतरच
आता तुम्हाला नोव्हेंबर डिसेंबरचे पैशांचं वितरण केलं जाणार आहे। जर तुम्ही KYC प्रक्रिया अपूर्ण ठेवली असेल तर तुम्हाला लाभ मिळणार नाही, कारण या 10 जिल्ह्यांमध्ये पुरुषांनी देखील हप्ता घेतल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे KYC प्रक्रिया पटकन पूर्ण करा व तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या सुखी जीवन चॅनलला आत्ता सबस्क्राइब करा। धन्यवाद।